गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता जेवणाची वेळ झाली आहे, तर चला आता स्वयंपाक बनवू आपण. हे तर पीठ मळतोय मी आता. ओके मित्रांनो, तर आता मी बनवलं आहे जेवण. हे बघा, आपल्या ह्या चपात्या आणि भुर्जी आणि हे लिंबाचं लोणचं. तर चला मस्त जेवू. 1 वाजून गेला ऑलरेडी, भूक पण लागली होती. ओके मित्रांनो, आता माझी तयारी झाली मुंबईला जायची. प्रफुल्ल आडून घेऊ का? नींद तो बहुत आ रही है लेकिन इसको छोड़ना भी जरूरी आहे. घूमने ये जा रहा है, आलस हमको आ रहा है. आणि निलेश मला सोडायला आले मित्रांनो. हे राहिले आपल्या बॅगा इथं. चला आता डायरेक्ट भेटू स्टेशनवरती. मित्रांनो, तर आता जेवण झालं आहे माझं. कामानिमित्त मित्रांनो मी भुसावळला लवकर आलो होतो. आता जेवण वगैरे झालं आहे आपलं मस्त. आता मी चाललो स्टेशनवरती. आपल्या ट्रेनचा टाइम पण झाला है आता. दोस्तों, अभी स्टेशन आया हूँ मैं और पता है क्या लफड़ा हुआ है, तो गाड़ी मेरी 5 घंटे लेट है डायरेक्ट. मतलब दोस्तों, मेरी ट्रेन अभी आएगी डायरेक्ट 1-2 बजे. पता नहीं कब आएगी. तो अभी दोस्तों, तर मित्रांनो, आता आपली गाडी रात्रीच्या 1 वाजता येणार आहे. 3 वाजता येणार आहे. तर मी आता इथल्या वेटिंग रूममध्ये थांबलो आहे. इथंच थांबू आता, मस्तपैकी झोप घेऊ एक. तर मित्रांनो, वेटिंग रूममध्ये बसून बसून बोर झालो होतो मला. आता मी जरा बाहेर चाललो आहे फिरायला. हा असा बाहेरचा सीन आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनचा. मी विचारसुद्धा नव्हता केला मित्रांनो, आज असं घडेल माझ्यासोबत. इतका वेळ मला स्टेशनवर थांबावं लागेल. की रात दोस्तों मेरी भुसावल स्टेशन पर है. नुसता घूम रहा हूँ दोस्तों भाई, इधर के उधर. एक दोस्त है मेरा, उसको मिलने आया हूँ मैं भी. वो मुंबई से आया दोस्तों अभी. ओके मित्रांनो, तर मी आता भेटलो माझ्या मित्राला. तो गेला नागपूरला दीक्षाभूमीला. उद्या धम्मचक्र परिवर्तन दिन आहे मित्रांनो, तर तो तिथे गेला आहे. आणि मित्रांनो, आपली गाडी परत 2 तास लेट झाली. म्हणजे आपली गाडी आता डायरेक्ट 6 वाजता येईल. तर चला आता मी पण जातो वेटिंग रूममध्ये आणि झोपून जातो. आता मी डायरेक्ट तुम्हाला उद्या भेटेल. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट अँड बाय.